धडा 19वा संगणकाची करामत. बाई नमस्कार. बालमित्रांनो, विद्यार्थी नमस्कार. बाई मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. छाया. बाप रे, माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र बघायलाच हवे. मंगेश, खरंच असेल का असे यंत्र? पल्लवी. बाई. मंगेश, काय रे, काय झाले असा शंकेखोर नजरेने का पाहतोस? पल्लवी. बाई, त्याला वाटते असे काही नसेलच. बाई. चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला संगणक म्हणतात. सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. हे बघा मुलांनो, संगणक. समीर. बाई, ही वायर कसली हो? आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे? बाई. अरे, याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना. सुनीता. बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. बाई. हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे, परंतु तो खूप कामे करतो बरं. संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यासारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते. अक्षय. बाई, पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? बाई. हो. साहिल. बाई, आम्हाला ऐकवा ना मग. बाई. चला आपण ऐकूया. हळूच या हो, हळूच या. ही कविता ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात. मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. साहिल.
बाई खरंच किती छान. हा संगणक कसा लिहितो. बाई मी दाखवते तुम्हाला. बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. अर्चना बाई संगणक कोणकोणती कामे करतो हे समजले. फारच करामती आहे हा संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू. तुम्ही कराल ना मदत. बाई हो. पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू.